एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 3 विषय आहे परिसर अभ्यास धडा 15वा आपले शरीर। सांगा पाहू तुमची मित्रमंडळी काय काय करत आहेत। या चित्रामध्ये तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे आणि ही मित्रमंडळी काय काय करतायत ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि त्यासाठी शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत ते ओळखायचं आहे। सांगा पाहू शरीराचे भाग ओळखा। कपाळ, गाल, नाक आणि कान। आता पोट आणि छाती, नंतर दंड, मनगट आणि तळहात। पुढे आहे मांडी, गुडघे, पाऊल। या शेजारच्या चित्रावरून शरीराचे मुख्य भाग कोणते हे तुम्हाला सांगता येईल का? आता येईल की नाही? ह्या मुलाचे हे सगळे शरीराचे भाग सांगितले तर ह्या मुलाच्यावरनं तुम्ही सांगाल की नाही त्याला आहे की नाही हे सर्व? हां, बरोबर। शरीराची रचना, डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत। डोके, हात आणि पाय हे धडाला जोडलेले असतात। डोके, डोक्यावर केस असतात। कपाळाखाली 2 डोळे असतात। भुवया आणि पापण्या असतात। 2 बाजूंना 2 कान असतात। समोरच्या बाजूला नाक असते। नाकाखाली तोंड असते आणि तोंडाखाली हनुवटी असते। डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय। मानेच्या पुढच्या भागास गळा असे म्हणतात। आता हे चित्र बघा। या चित्रामध्ये मान आणि पाठ दाखवलेली आहे आणि या बाजूच्या चित्रामध्ये गळा, छाती, पोट हे दाखवलेले आहे। धड, धड म्हणजे छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते। धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा म्हणतात। धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा असे म्हणतात। आता आपल्याला हाताचे वेगवेगळे भाग पाहायचे आहेत। आता हे पहिलं चित्र बघा। या हाताचे वेगवेगळे भाग दिलेले आहेत ते आपण प्रथम समजून घेऊया। दंड, कोपर, अग्रबाहू, तळहात आणि बोटे। आता हात हा दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात। अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग। हाताची बोटे पंजाचा भाग असतात। दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर। अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट। हे झाले हाताचे भाग। आता आपण पायाचे भाग पाहूया। प्रथम चित्र पाहूया। चित्रामधून आपण पायाचे भाग यांची ओळख करून घेऊ। मांडी, गुडघा, तंगडी, घोटा, बोटे आणि खालचा सगळ्यात भाग आहे त्याला म्हणतात पाऊल। हे झाले पायाचे भाग। आता पाय, मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात। तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग। पायाची बोटे पावलाचा भाग असतात। मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा असतो। तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा। आता या पाठामध्ये जे काही नवीन शब्द आले आहेत त्याविषयी आपण ओळख करून घेऊया। अवयव, ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग। अवयवाला इंद्रिये असेही म्हणतात। चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत। ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत।
आता बाह्य अवयव म्हणजे नेमके काय? शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव म्हणजे बाह्य अवयव. बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत आणि ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणून त्याला बाह्य अवयव असे म्हणतात. म्हणून हे बाह्य अवयव आहेत. सांगा पाहू, गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल? सांगा बरं. कोपर न वाकवता केस कसे विंचराल? जमू शकेल का आपल्याला? वाकवल्याशिवाय काहीच करता येणार नाही. शरीराची हालचाल. विटी दांडूच्या खेळातील दांडू घ्या, तो वाकवायचा प्रयत्न करा. दांडू वाकतो का? का नाही वाकत बरं दांडू? तो कडक असतो आणि त्याला वाकता येत नाही. समजा आपले हातही वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का? नाही. आपले काही अवयव वाकतात, त्यामुळे आपण हालचाली करू शकतो. मग आता पाहून घेऊया शरीराचे कोणते कोणते अवयव वाकतात. बघा बरं, आरशा हे करून बघा. आता हे तुम्ही स्वतः करून बघायचं आहे. आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा. बघा, या चित्रामध्ये ज्या ज्या कृती मानेच्या दिलेल्या आहेत तशा कृती तुम्ही आरशासमोर उभं राहून करायच्या आहेत. मान पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते आणि उजवीकडेही वाकते. आता हात बघा. खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हातांची बोटेही वाकू शकतात, त्यामुळे हातांची मूठ मिटते. हातांनी आपण खूप काही कामे करू शकतो. हाताने तुम्ही लिहिता, वस्तू उचलता, आई लाडू वळते, छोटे बाळ खुळखुळा पकडतो. बघा, या चित्रामध्ये दिसतंय का तुम्हाला सगळं? हात कसा कसा वाकू शकतो ते या चित्रामध्ये दिलेलं आहे. आता कंबर. आता ही मुलगी बघा, कमरेमध्ये वाकून काय उचलत आहे? बॉल उचलत आहे. कंबर, धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बरीचशी कामे सोपी होतात. खाली पडलेली वस्तू आपल्याला उचलता येते. बुटांचे बंदसुद्धा बांधता येतात. खेळताना अडचण येत नाही. आता पाय बघा. खुबा, गुडघा आणि गोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो. पायांची बोटेही वाकू शकतात, पण हातांच्या बोटांइतकी पायांची बोटे वाकत नाही. पायांनीही आपण काही कामे करू शकतो. पायांमुळे आपण उभे राहतो, चालतो आणि पळतो. जिन्यावरून चढतो किंवा उतरतो, उड्या मारतो. काही यंत्रेही आपण हाताने पायाने चालवतो. एक काम अनेक पद्धती. बघा, आता हे करून पहा. एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचं नाही असे तुम्ही ठरवले, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही विचारले, जाऊ की थांबू? खूण करून सांगायचं आहे. हाताने थांबा. तुम्हाला विचारलं, भाजी कशी झाली आहे? तर मग तुम्ही खूण करून सांगायचे, मस्त. कशी झाली आहे? कसं दाखवणार तुम्ही? मस्त. अगदी बरोबर. तुम्हाला विचारलं, तुम्हाला सांगितलं की मांजर आजारी आहे. खुणा करून विचारा बरं, त्याला काय झाले आहे? त्याला काय आलेलं आहे? ताप आला आहे किंवा आजारी आहे, हे तुम्ही खुणा करून सांगायचं आहे. तुम्हाला विचारलं, हवा कशी आहे? तर तुम्ही खुणा करून सांगायचं, कशी आहे हवा? थंडी. थंड असेल तर थंड, गरम असेल तर कसं सांगणार आपण? गरम आहे, हो की नाही? म्हणजे आपण एकमेकांशी तोंडाने बोलतो.
हा खुणांचा खेळ खेळताना बोलण्याच्या ऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरलेत? सांगा बरं, कोणते कोणते अवयव वापरले आता? हात, अजून बोटे. छान छान म्हणायला आहे की नाही? या सर्वाचा आपण वापर केला. पुढे पाहूया. काय करावे बरे? उंच फळीवरील लाडवांचा डबा काढायचा आहे. हात तर पोचत नाही आहे. मग काय करायचं? कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींची निवड करता येते. नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधीतरी इतरांची मदतही घेता येते. कधी विशेष साधने वापरता येतात. एखादे काम करत असताना कोणाला अडचण येऊ शकते, तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी. जरा डोके चालवा. ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचे कोणते काम झाले? सांगा. ताई खिडकीतून काय दाखवते बाळाला? बाहेरचा परिसर दाखवत आहे. पण बाळ छोटं आहे, त्याला खाली उभं राहिलं तर दिसणार नाही, म्हणून तिने काय केलं? बाळाला कडेवर घेतलेलं आहे. माझ्यासारखे दुसरे कुणीही नाही. जगामध्ये बघा खूप खूप लोक आहेत, पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहे. तरीही एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही, कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण ही निरनिराळी असते. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी निरनिराळी असते. संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसतात. हे माहीत होते का तुम्हाला? नाही. बघा, आपल्यासारखं आपणच. आपल्यासारखं दुसरं होऊ शकते का? आता समजा ही वैष्णवी आहे. वैष्णवीसारखी श्रेया आहे का? नाही. प्राचीसारखी खुशी आहे का? नाही. त्यामुळे आपल्यासारखे आपणच. माहीत आहे का तुम्हाला? कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ असतात की नाही, अगदी सारखे दिसतात, पण त्यांच्यातही थोडासा फरक असतो. बघा, मग आपण या पाठात आज काय काय शिकलो बरं? डोके, धड, हात, पाय हे शरीराचे मुख्य भाग आहे. छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. डोके, हात व पाय धडाला जोडलेले असतात. डोके आणि धड जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. हात खांद्याच्या ठिकाणी तर पाय खुब्यामध्ये धडाला जोडलेले असतात. शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते, म्हणून आपण हालचाली करू शकतो. मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होतात. आता आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे ते पाहूया. हे नेहमी लक्षात ठेवा, आपण सर्व कामे शरीराच्या मदतीने करतो. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. मग घेणार की नाही तुम्ही तुमच्या शरीराची काळजी? बरोबर, घ्यायलाच हवी.